नमस्ते. आजचा पदार्थ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, हो की नाही? तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. किसलेले गाजर, ड्रायफ्रूट्स, दूध आणि साखर. अगदी कमी साहित्यात होणारा आपला गाजरचा हलवा आज आपण बनवणार आहोत. जसं की मी नेहमी सांगत असते, आपल्याला पूर्वतयारी ही करून घ्यावी लागते. त्याचप्रमाणे ही पूर्वतयारी आहे. ड्रायफ्रूट्स कापून घेतले आहे, त्यानंतर विलायची ही बारीक कुटून घेणार आहोत आणि अगदी चिमूटभर साखर यामध्ये घालायची आहे, जेणेकरून हे व्यवस्थितपणे बारीक होईल. अशा प्रकारे आपली ही पावडर तयार झालेली आहे. सर्वप्रथम गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण एक असं भांडं ठेवून घ्यायचं आणि अगदी 2 चमचे आपल्याला येथे घी लागणार आहे. त्यानंतर मी येथे 2 कप किसलेले गाजर घेतले आहे. ते व्यवस्थितपणे आपण परतून घ्यायचे आहे. यानंतर आपण यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेणार आहोत. अधूनमधून हे आपण चेक करून घ्यायचे आहे, व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहे. येथे आपण साधारण 1 चमचा घी घेणार आहोत व यामध्ये कापून घेतलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे. अगदी खरपूस व्हायला हवेत बरं का. अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर यायला हवा आहे, म्हणजे खाताना अगदी खरपूस लागेल. गाजर व्यवस्थितपणे शिजून झाल्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत. दुधाला थोडी साय असेल तर उत्तम. येथे दूध थोडेसे आळल्यानंतर आपण साखर घालणार आहोत. साखर ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे, पण मी येथे घेतलेले प्रमाण 2 कप जर तुमचे गाजर असेल तर 1 कप साखर हवी आहे. आता हे आपण व्यवस्थितपणे आटवून घेणार आहोत. या स्टेजला जर तुम्ही खवा घातला तरी देखील चालणार आहे. तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालत आहे व आपण विलायचीची जी पावडर करून ठेवली होती ती घालत आहे. अजून एक 5 मिनिट आपण याला असे आटवून घेणार आहोत आणि आपला गाजरचा हलवा खायला तयार आहे. याचा कलर इतका सुंदर आला आहे की अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे. पण सर्वप्रथम मी गोड पदार्थ जर काही बनवला ना तर देवाला नैवेद्य असतो, त्यामुळे तुळशीचं हे पान अप्रतिम आहे की नाही. आता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.